नमस्कार, माझं नाव संयम देशमाने आणि पुन्हा मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या या वंडरफुल सिरीजमध्ये, ज्याचं नाव आहे फक्त 30 दिवसामध्ये बेसिक टू ॲडव्हान्स, झिरो टू हिरो, फ्रॉम बेसिक टू स्क्रॅप टू एंड. मी तुम्हाला इंग्रजी लिहायला आणि वाचायला शिकवतो आहे. आत्तापर्यंत खूप नवीन रूल आपण शिकलेलो आहेत. मला खूप इन्क्वायरी येतात, सर आम्हाला ऑनलाईन क्लास जॉईन करायचा आहे. त्यासाठी तुम्ही ऑनलाईन क्लास आहे अवेलेबल. देशामधल्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये बसा, आम्ही तुम्हाला बिलकुल इंग्रजी बिलकुल बेसिक टू ॲडव्हान्स शिकू. ज्यांचं रीडिंग रायटिंग कंप्लीट आहे त्यांना आम्ही बोलायला शिकू. बोलणं हा पार्ट कंप्लीट वेगळा आहे बॉस. बोलण्यामध्ये ग्रामर येतं, याच्यामध्ये ग्रामरची गरज नाही आहे. रीडिंग रायटिंग शिकण्यासाठी ग्रामरची गरज नाही आहे. जर तुम्हाला बोलायचं असेल तर ग्रामर, प्रॅक्टिस, ओके, एक्स्ट्रा प्रॅक्टिसेस, प्रोनाऊन्सिएशन, कन्व्हर्सेशन या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. बोलणं हा पार्ट वेगळा आहे. ज्यांना बोलायला शिकायचं असेल ते आमच्या ऑनलाईन क्लासमध्ये नक्की एनरोल करा. बाकी जर बुक घ्यायचं असेल तुम्हाला हे, तर बिलकुल तुम्ही आपल्या घरी हे बुक मागू शकता. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळा गेम आहे ना हा प्रोनाऊन्सिएशनचा आहे. ठीक आहे ना. स्पेलिंगमध्ये तुम्ही जे बी करता हा सगळा गेम रूल्सचा आहे. त्याच्यामुळे तुम्हाला रूल्ससुद्धा सांगत आहे आणि अलॉंग विथ दॅट मी तुम्हाला प्रोनाऊन्सिएशनसुद्धा सांगत आहे. आता काही वर्ड रूलला फॉलो करत नाहीत, त्या ठिकाणी रायटिंगमध्ये चुकतो. यासाठी एकच ऑप्शन आहे, त्या वर्डला 10दा तुमच्या डोळ्याखालून जाऊ द्या. भाई तुम्ही एकदा वर्ड गेला तर तुमच्या लक्षामध्ये राहील थोडंफार, अच्छा हा वर्ड होता. 2दा 3दा 4दा जास्तच मंदाची गोष्ट करतोय जे तुम्ही नाही आहात. ठीक आहे. 10दा म्हणून तुम्हाला वाचायला एकदम हार्ड ट्रेनिंग करा. 10दा वाचा एक वर्ड. जर का डोळ्यासमोरून गेला तर मग तुम्ही चुकायची गुंजाईशच नाही. गॅरंटी घेतो तुम्ही चुकणार नाही. म्हणून म्हणतो 10दा वाचा. एक वर्ड फक्त व्हिडिओ बघून किंवा रूल बघून नाही सोडायचा आहे. बुक घ्या, बुकच्या माध्यमातून तुम्ही शिका, समजा, ओके, आणि मग पुढे जा. जस्ट वॉचिंग द व्हिडिओज इज नॉट गोइंग टू बी इनफ. ट्रस्ट मी ऑन दिस. ओके, मी तुम्हाला रूल शिकवतोय, प्रोनाऊन्सिएशन शिकवतोय आणि त्याच्यामुळे मुद्दाहून मी तुम्हाला या ठिकाणी 3000+ वर्ड्स जे तुम्ही डेली लाईफमध्ये ॲडव्हान्सपर्यंत बोलताना यूज करता, हे सगळे वर्ड्स मी तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. अरे भाई, हे वर्ड असे, हा कोर्स असा आहे ना की प्रत्येकानं करायलाच पाहिजे, कोणताही महाराष्ट्रामधला व्यक्ती का न असो तो. ठीक आहे ना. सो प्लीज डोंट कन्सिडर इट हलक्यामध्ये घेऊ नका. याला महत्त्वाचा कोर्स आहे, इम्पॉर्टंट कोर्स आहे. ठीक आहे. चलो, बिलकुल सुरू करू आपण. ओके, आणि आज आपण एक बिलकुल नवा लेसन शिकणार आहोत. याच्या आधी आपण लॉंग आणि शॉर्ट वॉवेल शिकलो होतो. याचं प्रोनाऊन्सिएशन कसं करायचं, कोणता वॉवेलचा काय उच्चार होतो, AEIOU, याचं लॉंगमध्ये काय उच्चार होतं, शॉर्टमध्ये काय उच्चार होतं, सगळं आपण शिकलो. ओके, आय होप तुम्ही प्रॅक्टिस करत असाल. बुक घेऊन घ्या. ओके, आणि तुमच्या बुकमध्ये नेक्स्ट लेसन जो असणार आहे तो आहे रूल नंबर 50, 51, 52. या ठिकाणी 34th हा डे आहे, पण आपल्या याच्यामध्ये आय गेस 21st का हा किंवा 20वा हा लेसन असेल. बघू जो बी आहे, कारण मी तर फक्त रेकॉर्ड करतोय, टीम ॲडजस्ट करते कोणता लेसन, कोणता डे, कोणता आहे डे वाईज. ओके, चलो, आता आपण सिंग्युलर प्लुरल शिकणार आहोत. काय बॉस सिंग्युलर प्लुरल कसं असतं ना, बघा, मराठीमध्ये पण मला म्हणायचं आहे एक चटाई, आणि जेव्हा मला अनेक चटाई त्या ठिकाणी असतील, खूप चटाई असतील, मी त्याला चटाया म्हणणार. म्हणजे चटाईचं काय झालं, चटाया झालं, बरोबर ना. उदाहरणार्थ, यार मी म्हटलं, यार किना 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 भाजी, भाजी म्हणजे एक भाजी. कोणती भाजी आणलीस, एक भाजीचा उच्चार आहे. मी म्हटलं कोणत्या भाज्या आणल्या, तर भाज्या, भाजीचं काय झालं, भाज्या. तर भाज्या म्हटलं तर आपण एक कन्सिडर करत नाही, अनेक कन्सिडर करतो. इंग्लिशमध्ये सुद्धा ना, उदाहरणार्थ मी पेन म्हटलं तर पेन म्हटल्यानंतर एक पेन, भाई, पेन म्हटलं तर एक पेन. पण PENच्या नंतर जेव्हा मला अनेक पेन सांगायचे असतील तर त्याच्यामध्ये काही चेंज होतात. पेनमध्ये काही ॲड होतं, काही रिमूव्ह होतं. ठीक आहे ना. तर हे जे ॲड होतं मल्टिपल करण्यासाठी, ज्या नाऊनमध्ये ॲड होतं त्याला आपण प्लुरल साऊंड असं म्हणतो. उदाहरणार्थ, पेनचं मी पेन्स म्हटलं, मग मी काय ॲड केलं, एस ॲड केलं. भाई, एक पेन असेल तर पेन, आणि अनेक पेन असेल तर मी पेन्स म्हटलं. अजून एक्झाम्पल घेऊ, रोड, एक रोड आहे भाई. पण मग मला अनेक रोड्स म्हणायचं असेल तर मी ROADच्या नंतर S लावणार. काय लावणार, S लावणार. तर हे जे S ॲड केलं ना, याचा पण उच्चार असतो. हा उच्चार तुम्हाला या ठिकाणी मी शिकवणार आहे. सिंग्युलर प्लुरल तर ते आपल्या ग्रामरचा पार्ट झाला. उच्चार समजून घ्या कशा प्रकारे, बिलकुल बेसिक आहे. हे समजल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. ट्रस्ट मी ऑन दिस. ठीक आहे ना भाई. चलो आगे चलते हैं. बघा, आता जेव्हा तुम्ही
प्रोनाउन्सिएशन करता बघा, जेव्हा तुम्ही सिंग्युलरचं प्ल्युरल करता तर ते 3 किंवा 4 प्रकारे त्याच्यामध्ये बदल होतात. प्रत्येक ठिकाणी एस लावायची गरज नसते. प्रत्येक ठिकाणी एस लावायची गरज नसते यार. फॉर एक्झाम्पल नीट बघा, या ठिकाणी मी म्हटलं ई एस. कधी कधी प्ल्युरल करताना ई एस लावावं लागतं, फक्त एस नाही ई एस लावा. जसं कॉलेज तर कॉलेजेस म्हणतो आपण, एस झालं ते. कॉलेजेस असं म्हणत नाही, कॉलेजेस म्हणतो, समजलं. त्या ठिकाणी ई एस लागलं. काही ठिकाणी प्ल्युरल करताना भाई व्ही ई, अरे असं काय होतं, ओके व्ही ई एस लागतं. कधी कधी प्ल्युरल करताना त्या वर्डच्या पुढे आय ई एस लागतं, समजलं ना. तर जेव्हा हे वर्ड लागतात ना तेव्हा त्यांचं प्रोनाउन्सिएशन साऊंड वेगळा होतो. हाच साऊंड आपण या ठिकाणी शिकणार आहे. बघा रूल काय म्हणतो की यार द प्ल्युरल एस इज प्रोनाउन्स्ड इन 3 वेज. ज्याच्या शेवटी एस लागलं असेल, जनरली शेवटी एसच असतं बाय. आय ई एसमध्ये पण एसच लागलं आहे, ठीक आहे. ई एसमध्ये एसच लागलं आहे. जनरली एसमध्ये जेव्हा आपण फक्त एस लावतो ते एसच आहे, बरोबर. तर एसचं प्रोनाउन्सिएशन किती 3 वेनं होतं. कोणकोणतं? एकतर एस, एकतर झ आणि एकतर इज. समजलं. उच्चार शेवटी म्हणतोय मी. बघू आता एक्झाम्पल घेतो या ठिकाणी. बघा, एक शब्द तुम्हाला 10दा तर बोलायचा म्हणजे बोलायचा आहे बॉस. मी म्हणून तुम्हाला म्हणतो या ठिकाणी मी मुद्दामून तुम्हाला फक्त इंग्लिश देऊन सोडलं नाही आहे. मी इंग्लिशच्या सोबत तुम्हाला या ठिकाणी मराठी सुद्धा दिलेलं आहे, ट्रस्ट मी. ओके बघा आता या ठिकाणी एस आहे, झेड नीट लक्षामध्ये ठेव. काय उच्चार करायचा आहे? फक्त एस असेल तर स स स असं, स पण पूर्ण नाही असं. झेड असेल तर झ, काही काही याच्यामध्ये बघा. आणि जर का काही ठिकाणी आपण इज इज असा उच्चार करतो. आहे शेवटी सगळ्यांचा असंच उच्चार 3 प्रकारे होतो. एकतर स, एकतर झ, एकतर इज. इज समजलं तुम्हाला? आय डोंट नो, तुम्ही हसू विसू नका, ओके. पण हे इम्पॉर्टंट आहे यार. हे समजल्याशिवाय कसं पुढे जाणार ना तुम्ही जर का बॅग्स म्हटले तर चुकलं तुमचं. 10 लोक तोंडाकडे बघतील. बॅग्स म्हणावं लागेल तुम्हाला, समजलं ना. बॅग्स म्हणावं लागेल. तर झ कशाला झ लावायचं, कशाला इज लावायचं, कशाला स लावायचं हे समजा. बघा, आणि हे तुम्ही, याचा काही रूल नाही आहे स्पेशल. हे तुम्ही जेवढं वाचाल, जेवढं डोक्याच्या खालून घालचाल तुमच्या, तेवढं जास्त लक्षामध्ये राहील. सो प्लीज कन्सिडर इट टू इम्पॉर्टंट, ओके. बघा या ठिकाणी BELI, बघा या ठिकाणी वर्ड आहे बिलीव्ह. तर बिलीव्हला एस लागले तर बिलीव्स म्हणायचं. बॅग आहे तर बॅगला एसला बॅग्स नाही म्हणायचं, बॅग्स म्हणायचं. या ठिकाणी झ साऊंड आला एसचा. काय? ज साऊंड आला. आणि ॲड्रेस वर्ड आहे तर ॲड्रेसेसला ES लागतं. ॲड्रेसेस, सेज, सेज, समजलं. या ठिकाणी इज लागलं, ॲड्रेसेस, ठीक आहे. बघा या ठिकाणी ज्याच्या शेवटी एस लागतं ते बघा, बुक्स एस लागलं. कॅप्स, ओके. कार्पेट्स, पाथ्स, सगळ्या शेवटी स येत आहे बघा, ओके. अटॅक्स, बाथ्स, ओके. क्लॅप्स, कलेक्ट्स, कलेक्ट सिंग्युलर झालं, कलेक्ट्स हे प्ल्युरल झालं. बॅग हे सिंग्युलर झालं, बॅग्स हे प्ल्युरल झालं, ठीक आहे ना. क्लॅप हे सिंग्युलर झालं, क्लॅप्स हे प्ल्युरल झालं, अनेक वचन झालं, ओके. कप्स असं साऊंड येतोय, ठीक आहे. असे काही वर्ड आहे ज्याच्यामध्ये एस साऊंड येतोय. ज्याच्या शेवटी झ साऊंड येतो, ज. मग बघा कोणकोणते वर्ड आहे? बॉईज, बॉईस म्हणत नाही आपण, बॉईज म्हणतो, ज आलं, ठीक आहे. कॅन्डल्स, कम्प्युटर्स, ओके. फिल्म्स, ओके. फिल्म्स ज आलं, फिल्म्स. बाथ्स, बेंड्स ज आलं शेवटी. ब्लोज, कॉल्स, केअर्स नाही, कॉल्स नाही, कॉल्स ज येतं शेवटी, लक्षामध्ये घ्या, ठीक आहे ना. हे उच्चार सुद्धा तुमच्या प्रोनाउन्सिएशनला क्लिअर करतील बॉस. मी जितकं क्लिअर बोलतोय ना, ट्रस्ट मी, ह्या क्लिअरिटीसाठी मला कमीत कमी 3 ते 4 वर्ष घालावं लागले. आणि जे विद्यार्थी तोत्र बोलतात त्यांनी जर काही प्रॅक्टिस केली तर ट्रस्ट मी, माझ्यापेक्षाही क्लिअर बोलचाल तुम्ही. माझा आवाज किती क्लिअर येतोय ना तुम्हाला. ही क्लिअरिटी कशी आली माझ्या भाषेमध्ये? याची प्रॅक्टिस केल्यावर, या प्रोनाउन्सिएशनची प्रॅक्टिस केल्यावर. त्याच्यामुळे प्रोनाउन्सिएशन खूप जबरदस्त कोर्स आहे यार, ट्रस्ट मी, ओके. आता ज्याच्या शेवटी इज येतं, इज ते कोणकोणते वर्ड आहे? बेंचेस, ब्लाउजेस, ओके. बुशेस, ब्रिजेस, अमेजेस, अरेंजेस, बुशेस, मेसेस आणि पिंचेस. समजलं? तर आजच्या याच्यामध्ये आपण काय शिकलो, तर एस ज्याच्या शेवटी लागतं, एस
त्याचं प्रोनाऊन्सिएशन 3 प्रकारे होतं. एक तर एस, दुसरं झ आणि तिसरं इज. समजलं? ओके, क्लिअर आहे. तर अशा प्रकारे होतं. मी तुम्हाला सांगितलं काय काय प्रोनाऊन्सिएशन आहे, कोणकोणते वर्ड आहे. हे वर्ड तुम्हाला 10 वाचायचे आहेत. बेंचेस, 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 बॉईज, बॉईज, बॉईज. वर्ड क्लिअर होईल. हवा जितकी चांगल्या प्रमाणातून तुमच्या तोंडातून बाहेर पडेल तितकं जास्त क्लिअर तुम्ही बोलसाल. मसलचा व्यायाम होतो याच्या तोंडातून, ठीक आहे ना. सो जे विद्यार्थी तोत्रे आहेत, लहान विद्यार्थी ज्यांना प्रॉपर बोलता येत नाही, हा कोर्स करा. हा वरदान कोर्स आहे म्हणून म्हणतोय, मजाक करत नाही, कुणी देणार नाही तुम्हाला हा कोर्स. ओके, एम आय क्लिअर? थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. चांगल्या प्रकारे शिका, प्रॅक्टिस करा, बुक मागून घ्या आणि तुमची प्रॅक्टिस कंटिन्यू ठेवा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. तुम्ही वापस बुक मागू शकता. असं समजायचं नाही की आता कोर्स संपत आला. कोर्स संपला नाही. व्हिडिओ तर याची यूट्यूबवर आहेच फ्री. बुक मागून घ्या, पहिल्यापासून सुरू करा यार. तुम्हाला कोण थांबवत आहे? ठीक आहे ना. चलो, आणि अजून चांगली रिव्हिजन होईल जर तुम्ही बुक आता मागवताय आणि जर पहिल्यापासून सुरू करता. अजून बेस्ट प्रॅक्टिस होऊन जाईल तुमची. ठीक आहे, समजला? अशा प्रकारे आपण शिकलो. ऑनलाईन क्लास लावायचे असेल तर दिलेल्या नंबर कॉन्टॅक्ट करा. ऑफलाईन जॉईन करायचं असेल तर संभाजीनगरमध्ये आपल्या अकॅडमी सर्च करा गुगलवर आणि येऊन जा. ठीक आहे. आणि बुक मागवायचं असेल तर दिलेल्या नंबरवर आहे, त्यावर कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सॲपवर आणि आम्हाला मागून घ्या बुक तुम्ही. ठीक आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. विल सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. लाईक, शेअर, सबस्क्राईब करून घ्या. त्याशिवाय जायचं नाही कुणी बाई, प्लीज. थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.